ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या इयत्ता तिसरीच्या उपक्रमशील वर्गामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या बालभारती पुस्तकातील ट्रॅफिक दादा ही कविता घेणार आहोत. या ट्रॅफिक दादा कवितामध्ये आपण ट्रॅफिकचे रूल्स काय आहेत ते आपण छोट्याशा एका काव्यरूपी नाटुकल्यातून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत आपण सादर करणार आहोत. तर आपल्या समोर इयत्ता तिसरीचे विद्यार्थी सादर करत आहेत एक छोटंसं काव्यरूपी नाटुकलं म्हणजे आपली कविता. आणि आपले हे ट्रॅफिक दादा झालेले आहेत आणि हे आपल्याला काय सांगणार आहेत तर ट्रॅफिकचे रूल कवितेमधून समजून सांगणार आहेत. ओके. तर सगळ्यां अगोदर मी सांगेन माझा एक अनुभव. तोपर्यंत आमचे ट्रॅफिकचे गाड्या येत आहेत. सगळ्या मुलांनी तोपर्यंत हळूहळू यायचं आहे. तर मुलांनो, मी 1-2 दिवसापूर्वीचा एक अनुभव सांगतो की काय झालं की आपण ट्रॅफिकचे नियम कसे पाळायला हवेत. तर 2 दिवसापूर्वीचा माझा एक किस्सा सांगतो की त्या ठिकाणी काय झालं तर मी ज्यावेळी जात होतो अचानक एक 4 चाकी गाडी अगदी भरधाव वेगाने माझ्या अगदी समोर आली आणि काही सेकंदात ती माझ्या अगदी जवळ आली आणि मला आता ती उडवणारच अशा बेतामध्ये होती. परंतु त्या ड्रायव्हरचं म्हणा किंवा माझं लक चांगलं म्हणा की त्यांनी अतिशय वेगामध्ये पुन्हा ती गाडीचा टर्न घेतला आणि तो त्याच्या साईडला गेला. परंतु पाठीमागचा माझा जो दुसरा व्यक्ती होता किंवा जो दुसरा दुचाकीवर चालक जो होता त्याचं काय झालं, वेगावरचं नियंत्रण सुटलं. त्याला लवकर ब्रेक लावता आला नाही. कारण की का, त्याच्या एका कानाला काय होता, मोबाईल होता. तर मोबाईल असल्यामुळं त्याला एका हाताने ब्रेक लावता आला नाही आणि तो ज्या वेगामध्ये आहे त्याच वेगामध्ये राहून माझ्या गाडीला पाठीमागून त्यांनी काय केलेली आहे, डॅश मारलेला आहे, टक्कर मारलेली आहे. तर पहा मुलांनो, या ठिकाणी चूक कुणाची, तर जो 4 व्हीलरवाला जो व्यक्ती होता, 4 चाकी व्यक्ती जो होता, त्यानं जर त्या ठिकाणी ओव्हरटेक करायच्या नादामध्ये, बरं ओव्हरटेक करा परंतु कोणत्या रोडला केलं पाहिजे, किती वेगामध्ये केलं पाहिजे, हे सगळे नियम तुम्ही लक्षात घेऊन केलं पाहिजे. त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. मला थोडीफार दुखापत झाली. माझ्या या ठिकाणी माझ्या शाळेतील सहकारी असतील, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष असतील, अध्यक्षांनी खूप मदत केली. मला मोरिया चिंचवडमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं ॲडमिट केलं. त्यानंतर माझे सहकारी दोन्ही पण मला जोपर्यंत नेत नाहीत तोपर्यंत तिथं होते. त्यानंतर माझे दुसरे जे सहकारी आहेत त्यांनी अगदी मला घरापर्यंत त्या दिवशी आणून सोडलं. ही झाली मदत. परंतु एक आपण दैव बलवत्तर म्हणू किंवा त्या ठिकाणी अजून काही, परंतु जर तो व्यक्ती धडकलाच असता अजून पुढं काहीतरी जास्त दुखापत झाली असती. तर पहा, जर आपण नियम पाळले तर समोरच्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. परंतु जर आपण नियम पाळले नाही तर समोरच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू देखील होऊ शकतो. हे सर्वांनीच काय केलं पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. आणि त्याच बेसवर आमची इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आपल्या समोर ट्रॅफिक दादा ही कविता या ठिकाणी सादर करत आहेत. तर पहा, या ठिकाणी आमचे सिग्नल झालेला आहे आणि या ठिकाणी आमचे ट्रॅफिक दादा आहेत. तर गाड्यांनी इथं यायचं आहे. आमची इथं आता ट्रॅफिक थोडीशी करायची आहे. या इकडे मी या ठिकाणी कविता आता सादर करतो. आपले मुबारक शेख या कवींची या ठिकाणी ही कविता आहे. ट्रॅफिक दादा. ट्रॅफिक दादा सांगा सांगा सांगा, ट्रॅफिक दादा सांगा सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा सांगा सांगा. छोट्याचा एकूण एकच गलका, छोट्यांचा एकूण एकच गलका, ट्रॅफिक दादा म्हणाले एका एका एका, ट्रॅफिक दादा म्हणाले एका एका एका. दिसताच समोर लाल दिवा, दिसताच समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा,
गाडीला तुमच्या ब्रेक लावा. खांबावरचा दिसता पिवळा दिवा, खांबावर दिसता पिवळा दिवा. इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. हिरवा दिवा दिसता लागेल तेव्हा, हिरवा दिवा लागेल तेव्हा. गाडी तुमची पुढे चालवा, गाडी तुमची पुढे चालवा, गाडी तुमची पुढे चालवा, गाडी तुमची पुढे चालवा. ट्रॅफिक दादा सांगा सांगा सांगा, ट्रॅफिक दादा सांगा सांगा सांगा. तुमची भाषा आम्हाला सांगा सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा सांगा सांगा. खूप दूर वाहन सोडता, खूप दूर वाहन सोडता. दुरुस्ती करा वेळ न लावता, दुरुस्ती करा वेळ न लावता. पाळा नियम वाहतुकीचे संकट ना ट्रॅफिक जाम. पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही ट्रॅफिक जाम. वेगावरती ठेवा नियंत्रण, अपघाताला नको नियंत्रण. वेगावरती ठेवा नियंत्रण, अपघाताला नको निमंत्रण. ट्रॅफिक दादा सांगा सांगा सांगा, ट्रॅफिक दादा सांगा सांगा सांगा. तुमची भाषा आम्हाला सांगा सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा सांगा सांगा. पहा मुलांनो, आता आज आपण आपल्या या छोट्याशा शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू की सर्वांनी ट्रॅफिकचे नियम काय केले पाहिजे. नो पार्किंग मध्ये गाडी लावायची का नाही. खूप दूर गाडी सोडायला लागल्यावर काय करायचं, सर्व्हिसिंग. काय करायची, सर्व्हिसिंग. खूप वेगामध्ये गाडी चालवायची का नाही. आणि अपघाताला निमंत्रण द्यायचं का नाही. धन्यवाद.